चला, 4 वाजलेले आहेत. आपण सुरू करू आजच्या कार्यक्रमाला. अम, आपण हे पुस्तक वाचतोय. जेम्स रेडफिल्डचं सिक्रेट ऑफ शंभाला. सिक्रेट ऑफ शंभाला पुस्तक वाचत आहोत आपण. तर 4 नंबरचा चॅप्टर होता आपण काल वाचलेला, कॉन्शियसनेस. काय होतं चॅप्टरचं नाव 4 नंबरच्या? कॉन्शियस अलर्टनेस. कॉन्शियस अलर्टनेस. आपण बघतोय आता मानवाची उत्क्रांती होती, मानवाचा महामानव होत आहे आणि आपण ही उत्क्रांती आपल्या डोळे देखत बघत आहोत. ही उत्क्रांती चेतनेची आहे, जाणीवेची आहे, कॉन्शियसनेसची आहे. आणि हे पुस्तक पूर्ण चेतना वाढीवर असं आधारित आहे. आता चेतना काय, ऊर्जा काय, हे सगळं सेम. ऊर्जा वाढली की चेतना वाढणार आहे. म्हणून तर आपल्याला बरेच बरेच रहस्य कळायला लागलेत. बरेच आपले बिलीफ थेरपी बदलणं भाग आहे. आणि बिलीफ थेरपी बदलणं भाग आहे. सायन्स बदलत चाललंय. मूळ ज्या वेळेला क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स हे साधारण आलं बाहेर, अणु रेणू आपण जे म्हणत होतो की एखाद्या पदार्थाचा सूक्ष्म सूक्ष्म कण म्हणजे अणु. पण या अणूच्या आतही जेव्हा आपल्याला बघायला मिळालं, तर ते प्लँक्स थेअरीनुसार वेव्हज, व्हायब्रेशन्स. पण आता त्याही पलीकडे सायन्सने सिद्ध केलं की त्या वेव्हज मध्ये सुद्धा आतमध्ये जाऊन बघितलं तर नथिंगनेस आहे, काहीच नाहीये. म्हणजे वेव्हच्या आतमध्ये काहीच नाही. म्हणजे आपण हे जे बघतो, तुम्ही आता जे मला बघताय, मंगलदैंडला बघताय, ती मंगलदैंड जशी दिसतीये तशी नाहीच आहे. हे डोळ्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे. डोळ्यांच्या काही क्षमता आहेत, आपल्या प्रत्येक इंद्रियाच्या काही क्षमता आहेत. जसं कुत्र्यांना भूकंप ऐकायला येतो, भूकंप पडायच्या आधी कित्येक तास ते जागे होतात, खोकलतात. तसं आपल्याला कळत नाही भूकंप व्हायच्या आधी. म्हणजे कानाची आपली काही क्षमता आहे, जी कुत्र्याचीही त्या काही फ्रिक्वेन्सी आहेत तो ऐकू शकतो, ती वेगळी आहे. ज्या प्राण्यांना डोळे नसतात ते बघूही शकतात. कसे बघू शकतात? वेगळ्या त्यांच्या संवेदना असतात. तर हे आपल्याला माहीतच आहे आणि या सगळ्या अवयांना लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे आपण जे बघतो ते सत्य नाहीये. म्हणूनच आपण हे सगळं नाटक बघत आहोत. तर ह्या ज्या काही माझ्या अस्तित्वाला तुम्ही आज बघताय, स्थूल बघताय, समजा हाडं बघताय, मांस बघताय, तसं ते नाहीये. ते वेव्हज आहेत, तरंग, तरंग, तरंग आहेत. म्हणून बघा विपश्यनेला जेव्हा आपण विपश्यना करायला लागतो, त्यावेळेला आपण जेव्हा आतमध्ये डोकून डोकून पूर्ण फोकस असतो, त्यावेळेला आपल्याला कळतं तरंग स्वरूप आहे आपलं. आणि स्थूल सूक्ष्म स्थूल संवेदना गेल्या, की पाय दुखतोय का, मान दुखतोय, कुठं जड झालंय, कुठं मुंगी चावतीये का, कुठं ताण पडलाय का, कुठं गुदगुल्या होतायत. हे ज्यावेळेला आपल्याला हळूहळू कळू लागतं, त्याच्यानंतर विपश्यना करून करून सूक्ष्म संवेदनाही आपण जाणू शकतो. आणि सूक्ष्म संवेदना म्हणजे आपले तरंग. प्रत्येक क्षणाक्षणाला आपला मृत्यू होतोय, जन्म होतोय, ब्रह्मांडाचा पण जन्म होतोय, मृत्यू होतोय. पूर्ण ब्रह्मांड आपण क्रिएट करतोय आपल्या श्वासागणिक. हे सत्य कळायला लागतं हळूहळू. जसं जसं आपण आतमध्ये अंतःकरणात डोकायला लागतो, आपलं चेतना वाढायला लागते. आणि मग हे सूक्ष्म संवेदना जेव्हा कळायला लागतात, त्याच्यानंतर आपल्याला तो कळतो तरंग, तरंग, तरंग. आणि हे तरंग विपश्यनेने आपण जाणून घेतो. पूर्ण. आणि या तरंगाचंच अस्तित्व आपलंय. पण त्या तरंगाला, एखाद्या वेव्हजला जरी आपण आतमध्ये बघितलं, तर मग झिरो आहे, काहीच नाही, ब्लॅक होल आहे. आणि तेच आपलं अस्तित्व आहे. नथिंगनेस मध्येच आपण आहोत. आणि आपल्याला तिथेच परत जायचंय आणि हे चेतना वाढीतनं होणार आहे. जसजसं ऊर्जा सायन्स आपण जाणून घेऊ, ऊर्जेचं जीवन आपल्याला आकलन व्हायला लागेल, कळायला लागेल, तसतसं आपण खूप पुढे जाणार आहोत. आणि हे सगळ्यांना जाणून घ्यावंच लागणार आहे, कारण हा बदल सुरू झालाय, परिवर्तन सुरू झालंय. आणि हे व्हिडिओ मी कालचे, परवाचे टाकलेत शिवसरोदय ग्रुपवर. त्यांनाही बघायला लावलेत, बाकीच्यांनी बघायला लावलेत. कारण आपलं जीवन कशाने बनलेलं आहे. मी जसं पंख्याचं उदाहरण दिलं, पंख्याचं तत्व बिघडले तर आपलं बिघडणारच आहे. आपल्या वस्तू ज्या जवळ आहेत आपल्या, त्यांचं आपण जाणून नाही घेतलं तर त्यांच्या व्हायब्रेशननी आपल्याला परिणाम भोगावाच लागणार आहे. मी काल म्हटलं इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जास्तीत जास्त आपण काळजी घ्यायची आहे.
आणि हे मी पाळलंय. गेले 10 वर्ष तरी मी हे सगळं पाळलंय. मला हे माहीतच आहे. इन्स्टिंक्ट्सनी सगळं जाणून घ्यायचं होते. आज मला प्रूफ्स मिळतायत. तर हे तुम्हाला सांगते आणि तुम्ही क्षुल्लक गोष्टी म्हणून कानाडोळा करू नका. तुम्ही या व्हिडिओला परत रेकॉर्डिंगला बघा आणि यातून काही मागं पण मी तुम्हाला कित्येकदा सांगितले, बाजारात गेला आपण पटकन उचलतो वस्तू. असं नाहीये ते हे आणलं, ते आणलं तसं नाहीये ते. ते सगळं बघावं लागतं आणि मग आणावं लागतं. तर हे कालच्या सेशनचा सार आहे तो. पुन्हा व्हिडिओ बघत चला आणि लिहून काढा नोट्स त्याच्या. क्षुल्लक गोष्टी नाही तर खूप महान गोष्टी आहेत. आणि आता ही जी एवढी ऊर्जा बदलतीये, या बदलणाऱ्या ऊर्जेमध्ये या महान म्हणजे खूपच परिणामदायक गोष्टी झालेल्या आहेत. तर इथे तो चॅप्टर आपल्याला संपवायचा आहे. तर बघा सेकंड लास्ट पेज चाललंय. Also remember what I told you. He added that at these higher levels of energy, the effect of our prayer field is very quick. Out there in the ordinary world, individuals still have a mix of fear images and success images. So they tend to cancel each other आउट अँड कीप द इफेक्ट लो. बघा, हा जो इफेक्ट आहे आपल्या प्रेयर फील्डचा, तो क्विक आहे. आणि ऑर्डिनरी वर्ल्ड मध्ये इंडिव्हिज्युअल स्टील हॅव अ मिक्स ऑफ फिअर इमेजेस. तरी सुद्धा हे जरी कित्येक सांगितलं तरी फिअर इमेजेस आहेत आणि ऑर्डिनरी वर्ल्ड मध्ये आहेत. सक्सेस इमेजेस सुद्धा आहेत. सो दे टेन टू कॅन्सल इच अदर. म्हणजे फिअर इमेज असेल, सक्सेस इमेज असेल, तर दोन्ही कॅन्सल होऊन जातात. म्हणजे मी जसं म्हटलं की व्हिज्युअलायझेशनला तुम्ही बसला, एखाद्या चांगल्या गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन करताय आणि त्याच क्षणात नकारात्मक गोष्ट आली तर ती गोष्ट होणार नाहीये. कारण कॅन्सल होतं मग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणून ज्या वेळेला आपलं माइंड स्ट्रॉंग असतं त्याच वेळेला ते व्हिज्युअलायझेशन केलं गेलं पाहिजे. हार्ट मेडिटेशन त्याच वेळेला केलं पाहिजे. द कीप इफेक्ट लो म्हणजे कॅन्सल होऊन इफेक्ट होत नाही. बट ऍट दीज लेवल्स वी कॅन अफेक्ट व्हॉट हॅपन्स व्हेरी क्विकली इव्हन दो द फिअर इमेज विल इव्हेंच्युअली कोलॅप्स द स्ट्रेंथ ऑफ अवर फील्ड. आता तो काय म्हणतोय, बट ऍट दीज लेवल्स म्हणजे इमेजेस कॅन्सल होतात, पण ऍट दीज लेवल्स वी कॅन अफेक्ट व्हॉट हॅपन्स व्हेरी क्विकली इव्हन दोज अ फिअर इमेज विल इव्हेंच्युअली कोलॅप्स द स्ट्रेंथ ऑफ अवर फील्ड. आता हायर ऊर्जेत आलोय आणि फिअर इमेज आली आहे, तरी सुद्धा आपण हा जो कोलॅप्स आहे, हा कोलॅप्स जरी झाला तरी आपण स्ट्रेंथ ऑफ फील्ड आपल्या अफेक्ट होत म्हणजे ऍट दिस लेवल वी कॅन अफेक्ट व्हॉट हॅपन्स व्हेरी क्विकली. म्हणजे जरी जोरात जरी झालं तर हा सगळा इफेक्ट इमेजेसचा कोलॅप्स इव्हेंच्युअली होणारच आहे. द की इज टू मेक शुअर युअर माइंड इज फोकस्ड ऑन द पॉझिटिव्ह पाथ ऑफ युअर लाईफ. म्हणूनच की अशी आहे की पॉझिटिव्ह जो आपल्या जीवनातला भाग आहे त्यावर फोकस ठेवण्याचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आपल्या जीवनातल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी लक्षात ठेवा, डायरीत नोंद करा आणि या डायरीच्या नोंदचा फोकस तुम्ही ठेवा. पटकन आपण समजा दुःखात गेलो, आता आज मी घेतेय सेशन पण तुम्हाला माहिती नाही किती दुःखद घटना झालेली आहे, कळेल तुम्हाला. पण मी घेतलं सेशन, म्हटलं नाही घ्यायचं. तर या किती जरी दुःखद घटना झाल्या तरी सुद्धा आपण पॉझिटिव्हवर फोकस केला पाहिजे. या काही घटना नोंद करून ठेवा की क्षणार्धात तुम्ही त्या गोष्टींना आठवण करून पॉझिटिव्ह ह्याच्यात जाल तुम्ही. तर हे फार महत्वाचं आणि या गोष्टी तुम्ही अजिबात समजूनच घेत नाहीये. म्हणजे आता पर्सनल मी काही बोलत नाही, पण उदाहरणं देतेय की काय झालं माधुरी मोहिते मॅडम, तुम्हाला आता नंबर असा टाकायचा आहे का? माधुरी मोहिते मॅडम, काय झालं तुम्हाला मेसेज टाकायला? नंबर विचारलाय का तुम्हाला? तो नंबर तिथे नाही तुमचं मॅडम, नाव तुम्ही आहे. बोललेलात ना की, काय बोलले तुम्ही मी? जेव्हा मीटिंगला जॉईन होता नंबर टाकावा म्हणून असं सांगितलेलं ना. मी असा नंबर मग मला तुम्हाला मिळाला चॅट नाही. बॉक्स मध्ये टाकायला सांगितलंय का? चॅट बॉक्स मध्ये हम्म. टाकायला सांगितलंय. नियम वाचताय ना कम्युनिटी ग्रुपवर, किती वेळा तेच 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 चाललेलं आहे. तुम्हाला नंबर तिथे तुमच्या नावाच्या आधी टाकायला लावलाय, चॅटबॉक्स मध्ये नाही. तुम्हाला येत नसेल तर कोणाकडनं तरी टाकून घ्या. ओके सारखं सारखं त्या गोष्टी सांगू नका. एक तर खूप उशिरा भरलाय फॉर्म. तुम्हाला जोडलं कोणी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही. ओके ओके, ठीक आहे, सांगते मॅडम. थँक्यू. आणि उद्यापासून ते करून घ्या कोणाकडनं तरी. तर ते कारण आता जरी तुम्ही नाव पुढं नंबर टाकला तर तो रोजच टाकावा लागणार आणि एवढं काही तुम्ही अवेअरनेस मध्ये नसता.
त्यामुळे zoom.us वर जाऊन करा. म्हणजे ते तुमच्या प्रोफाईलला केलं की कायमचं टिकेल. तर इथे मला म्हणायचं एवढं मी सारखी सांगतेय, तरी ग्रुपवर काही अशा वेगळ्या गोष्टी असतात. तुम्ही करतच नाही विचार. उदाहरणार्थ एका मॅडमने विचारलं की पंचतत्वाचा अनुभव. मला 100% पंचतत्वाचा अनुभव येतो, मग मी देईल व्हिडिओ. व्हिडिओ 1 मिनिटाचा काढायला सांगितलंय. कारण त्वरित फरक पडलेला आहे, त्वरित. खाज थांबलीये, डाग फेंट होत चाललाय. मग 1 मिनिटाच्या व्हिडिओला किती मिनिटं लागणार आहेत मला सांगा ना जास्तीत जास्त? पण ही मनाची प्रवृत्ती आहे आपल्या, की 100% इफेक्ट होऊ दे, मग मी व्हिडिओ काढला तर चालेल का? म्हणजे तुम्ही मूळ जाणून घेत नाहीये. काय मी सारखी तेच, तेच, तेच एकच प्रिन्सिपल आहे. एकच प्रिन्सिपल आहे, ते डोक्यातच घुसत नाहीये तुमच्या. त्या तरी नवीन आहेत. तुमच्या पण तेच आहे. नवीन काय, जुने काय? एकच प्रिन्सिपल आहे, सारख्या हायर ऊर्जेत आपल्याला राहायचंय. या हायर ऊर्जेत राहण्यासाठी ते रुपाली मॅडमनी ग्राफ पण टाकला. रुपाली मॅडम तुम्ही इंग्लिशमध्ये टाकलं, तर डोक्यात घुसेल असं काहीतरी टाका. त्यामध्ये की एक्स्पेक्टेशन्स, विलिंगनेस किती हायर आहे बघा. विलिंगनेस म्हणजे अपेक्षा, अपेक्षा, अपेक्षा. इथे एक्स्पेक्टेशन चाललं तर म्हणून ग्राफ टाकला. तिथे विलिंगनेसचा कोणी बघितला मला चॅटबॉक्स मला ग्रुपवर टाका बरं आज. रुपाली मॅडमनी तो ग्राफ टाकला, की विलिंगनेसचं फ्रिक्वेन्सी किती हायर आहे, कोणी किती बघितली. म्हणजे एक्स्पेक्टेशन्स आयुष्यात आपल्या असल्या, पण निगेटिव्हिटीत नाही जायचं, पॉझिटिव्ह. की आपण काय म्हणतो ना, आता छान मी यावर्षी हे करू, मग जीवनाला अर्थ राहतो ना. आणि काय म्हटलं नाही यावर्षी हे करू, मी आपली मरतीचे दुःखात ह्याच्यात रडण्यात कसं आयुष्य जाणार आहे पुढचं वर्ष? हे महत्वाचं आहे. मग तो ग्राफ टाकला. आता इथे हायर ऊर्जेत राहायचं का बरं तुम्हाला एक्स्पेक्टेशन ठेवायचे? का संकल्प लिहायचे? का ग्रुपला कळवायचंय? माझं हे झालंय, माझं ते झालंय, थोडंसं हललंय. त्याचं सार जाणून घ्या ना तुम्ही. माझ्यासाठी नाहीये काही, तुमच्याचसाठी आहे. मला सगळं आयुष्यात मिळालेलं आहे. काय मिळालं नाही असं नाहीये. सगळं आणि अबंडन्समध्ये मी आहे. आणि मला अपेक्षा पण नाही राहिल्या आता काही. माझ्या स्वतःच्या बाबतीत काही अपेक्षा नाही राहिलेल्या. पण तरी सुद्धा मी काही निगेटिव्हिटीत नाही. माझ्या दुसऱ्यांसाठी अपेक्षा आहेत ना, विहंगमचं कार्य आहे, पॅशन आहे. त्यामुळे जीवनाला काहीतरी मीनिंग मिळालंय माझ्या, अर्थ आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी लिहायला जेव्हा सांगते, "अरे ग्रुपला सांगा हे झालं, ग्रुपला सांगा." याचं कारण तुम्हाला अधिक ऊर्जेत जाता येणार आहे. तुम्ही हायर ऊर्जेत जाणार आहे आणि 10 लोकांना त्यांनी फायदा मिळाला, तर 10 लोकांच्या फायद्याचा फायदा तुमच्या कर्मावर लागणार आहे. म्हणजे तुम्ही अजून ऊर्जेत जाणार आहे. मग 100% रिझल्ट मिळाल्यावर अनुभव टाकायचा हे त्यांचं जाऊ देत. तुम्ही किती वेळा ऐकताय माझ्याकडनं सारखं आहे. तुमचं काही होतच नाही. निदान त्यांनी प्रामाणिकपणे विचारलं तरी. तुम्ही तर काय करत नाही. तुम्ही तर व्हिडिओ टाकला नसता काहीच म्हटलं नसतं. निदान त्यांनी म्हटलं तरी. हे एक झालं. दुसरं जुन्या पुस्तकांची जाहिरात टाकली. कोणी टाकली आता मी नावं घेणार नाही. काय गरज आहे जाहिराती टाकायच्या नाहीत ना आपल्या ग्रुपवर. कशाला जाहिराती टाकता? माझ्या आयुष्यात मी जुनं काहीच वापरलेलं नाहीये. 10,000ची 25,000ची पुस्तकं पिरॅमिडसाठी माझ्या पैशातनं मी घेतली लक्षात घ्या. तुम्ही किती वाचता बघा आल्यावर? उघडता का? मागता का? आता मेंबरशिपला सुरू केली. मेंबरशिपवाले आले. आठवलं का कोणाला तरी मॅडम पुस्तकं घेऊन जाणार आहे ना घरी? 1 महिन्याच्या ऐवजी 2 महिन्यांनी द्या ना. तसं नाही होत. तर या गोष्टी मी आता चिडतीये म्हणजे तुम्ही समजून घेत नाही म्हणून चिडतीये. तुम्ही सारच समजून घेतलं नाही गेले 2 वर्ष मी जे बोलतीये. हायर ऊर्जेत राहा. ज्या ऊर्जेत राहणार आहे तेच आयुष्य बनेल. अजून एक काल पंचतत्वाची केस. किती मॅडमना पाऊण तास, 1 तास काउन्सिलिंग केलं होतं. सगळी गाऱ्हाणी ऐकून घेतली होती आणि त्यांना म्हटलं होतं, "मॅडम एवढे दवाखाने दारोदारी फिरताय. अहो पंचतत्व भरा ना." आणि काल जाग्या झाल्या, तर मग काल परत विचारतायत त्या मॅडमना, की "माझं सगळं बरं होईल का?" त्या मॅडमही निगेटिव्हिटी. त्यांनी पण ग्रुपवर भरामभर मोठा पॅराग्राफ टाकला. काय टाकायची गरज आहे? की "या मॅडमचं मी काय करू? तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाहीतर नका घेऊ." म्हणजे रात्री सकाळचं जेवण तर झालेलंच नाहीये काल. रात्री एकदम जेवण झालंय. आणि या गोष्टी तुम्ही लक्षात घेत नाहीये. आणि तिथे एवढं मोठंच्या मोठं टाकलं त्यांना फोन केला. त्यामुळे मी नाही म्हटले मला सगळं बरं होईल का?
म्हणजे पंचतत्व देणारीच खोटी का? मग परत तिला फोन केला. आपण म्हणतो, आपल्या म्हणण्याला आहे. तुम्ही काय मी सुद्धा म्हणेलच ना, माझा एवढा-एवढा मला त्रास आहे. आपली ही ह्युमन पर्सनॅलिटी आहे ना, माझा एवढा-एवढा त्रास आहे. होईल का हो काय उपाय? एकदा सेशन घेऊन सांगितलंय, काही असू देत शरीराचं होणार आहे. जन्मतः दोष असेल तरी होणार आहे. तरी माझं ह्याला होईल का? त्याला होईल का? त्याला होईल का? काय विचारायची गरज आहे? सेशनला घेऊन सांगितले. त्या म्हटलं, "ऐकला व्हिडिओ?" "ऐकला." "मग काय विचारायची गरज आहे?" नाही म्हणतात परत. परत त्या चिकित्सा देणाऱ्या मॅडम म्हणतात, "म्हटले मला सुरुवातच त्यांनी अशी केली." आणि मला माहिती आहे ना म्हटल्याच असणार आहे. कारण एवढा गाठोडं बांधलंय ना आपण माझ्या सगळ्या रोगांचं. 1111 फिरतोय गेले 2 वर्ष. आणि इथे मग 2 दिवसात रिझल्ट हवा असतो. मग 2 दिवसात फरक नाही मॅडम पर्सनल कोणी वाईट वाटून घेऊ नका. मला ही उदाहरणं द्यायची. त्या व्यक्तीने अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे असं पोटतिडकीने बोलल्याशिवाय डोक्यात घुसत नाही काही जणांच्या. आणि उदाहरणं दिल्याशिवाय पण कळत नाही. 1-1-1-1 2 वर्ष फिरतोय आपण आणि 2 दिवसात पंचतत्वानी चिकित्सा. मग नाही झालं फरक मला. हे अशी आपली, तुमची काय माझी पण असते प्रवृत्ती. पण आपण यावर थोडा विचार केला पाहिजे ना, आता आपण सगळी चर्चा करतोय, ज्ञान घेतोय. अरे 2 वर्ष मी फिरतीये, मला 20 दिवस तर देऊ देत. म्हणून आम्ही नियम केलेत. हे सगळ्यांना सांगायचे नाहीत म्हणून मीटिंग घेतलीये, की कमीत कमी 3 महिने ट्रीटमेंट घ्यायची. 1 महिना तर घेतलीच पाहिजे, सोडायचीच नाही. आणि रोज 12 दिवस सकाळी 12च्या टाकायचंय मेसेज ग्रुपवर, तेवढं सुद्धा अवघड जातं. मोफत मिळतंय ना, मग लावायलाही अवघड जात असेल, आठवण होत नसेल, मग माझा न सारखा कामातच हात असतो अहो. अहो सांगितलंय पाणी लावलं की परत लावा. 1 सेकंद तर लागणार आहे का कलर लावायला? आणि 1-1 मिनिटामध्ये पॅरालिसिस आणि पार्किन्सन झालेली माणसं चालायला लागलीत. 1 मिनिटात, 2 मिनिटात. इतके सुंदर इफेक्ट आहेत. आता आज गुरुजींचं सेशन अटेंड करा सगळ्यांनी. तर ही आपली प्रवृत्ती आपण कधी बदलणार आहे? एक व्यक्ती नावं घालणार नाही म्हणजे नाहीच घालणार. आहेच आहे. नंबर नाही घालणार म्हणजे नाही घालणार. तर हे त्या ग्रुपवर जे मेसेज चाललेले असतात ना, 21 दिवसाचं आयुष्य बदलाचं शास्त्र, तिथे सुद्धा व्हॉईस क्लिप टाकायची. व्हॉईस क्लिप टाकायची कानवरची लिहू नका ना तुम्हाला जर लिहायचं नाही तर. कशाला ती क्लिप टाकायची? आणि मग कशातही तुम्हाला आनंद वाटतो. 3 ऑपरेशन झालीत. बहिणीसाठी केली आहे हृदय मेडिटेशन आणि चौथं ऑपरेशन झालं म्हणून हृदय मेडिटेशनचा इफेक्ट मी नाही बाबा लाईक केलं. मला खरंच कीव आली तुम्हाला सांगते. रडायला आलं मला. 4 ऑपरेशन, चौथं ऑपरेशन बहिणीचं झालं. काय याच्यात फुशरकी आहे का? हृदय मेडिटेशन ही काय आपण मागितलं आणि दुसऱ्यांसाठी मागायचंय का? सारखी घंटा वाजवतीये. ते पण नाही. बरं येऊ दे, काही वेळेला कीव येती. मान्य आहे. पण ऑपरेशन झालं विदाऊट साधं काय पैसा त्रास आहे तो. अहो झडपाल्याच्या औषधाने की तुमचं कायमचं दूर होतं. आणि मिळत नाही ना, उपाय होत नाही ना, 3-3 ऑपरेशन करायला लागतात ना, ही तुमची प्रवृत्ती आहे केव्हा तुम्हाला कळणार आहे? पंचतत्व शिका म्हणजे सगळ्या गोष्टी कळेल. आणि पंचतत्व शिकणारे तरी अजून काय वणवणच भटकताय तिकडं-तिकडं. तुझं आहे तुझं पाशी. मग ही चिकित्सा घेतील, ती घेतील, ती घेतील, ती घेतील. आणि जवर वणवण भटकतो, तवर वणवणच भटकावं लागणार आहे. जवर असं करणार आहे, तवर लवकर बरं होणार आहोत. हे कधी कळणार? जेव्हा हायर ऊर्जेत असणारे, हायर ऊर्जेत सगळं थांबवणार आहे. एक लक्षात घ्या, आता ते हाडांचं आपण बघतो व्हिडिओवर इकडं-तिकडं मोडतात. खडान, 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 खडान मोडतात. पंचतत्त्वानी काय नुसता रंग घेऊन ते बरं होतात की मणक्याचे रोग सुद्धा. काय मॅजिक आहे ना? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपण काखेत कळसा असतो आणि गावाला वळसा मारतो आपण. अशी आपली प्रवृत्ती आहे. तर हे वैयक्तिक कोणाला मी म्हटलेलं नाही. ही मला उदाहरणं द्यावी लागतात. आपल्या सगळ्यांचीच आहे, माझी पण आहेत. मी मान्य करते. मी तुम्हाला जरी तुम्हाला म्हणते म्हणजे तुम्हाला नाही म्हणत. एक आपल्या प्रवृत्तीला म्हणते आणि ही प्रवृत्ती आपण बदलायला पाहिजे नाही आता. आणि प्रवृत्ती जगातले लोकं खूप बदलतात. खूप जगामध्ये जर बघितलं तर बऱ्याच त्यांच्या प्रवृत्त्या वेगळ्या आहेत. नुसत्या ध्यानाने दूर करतात. ऊर्जेने सगळे रोग बरे करायला लागलेत ते. आणि आपण बसतो काही पण करत.
हे नशीब असतं आपलं. आपल्या मनाच्या अवस्थेवर आपलं भटकणं असतं. आपली मनाची अवस्था आपण जोवर स्टेबल होणार नाही, तोवर आपल्याला उपाय आरोग्य म्हणा, आपल्या कुठल्याही अडचणीवर पैसा म्हणा, नाही सापडणार. स्थिरता यावी लागते. या गोष्टींचं पंचतत्वाची काल मी सांगड घातली आहे. कालचं रेकॉर्डिंग परत बघा. 10 वेळा ते बघा. आणि मग कळेल साधी एखादी वस्तू जरी आपण घरात आणतो ना, ती किती आपल्याला बाधक ठरते. तर हे इथे लिहिलेलं आहे, की हे खाली येतं, कॅन्सल होतं. द की इज टू मेक शुअर युअर माइंड इज फोकस्ड ऑन द पॉझिटिव्ह पाथ ऑफ युअर लाईफ. Not on some fearful expectation. That's why the second extension is so important. मग फिअरफुल एक्सपेक्टेशन्स नसली पाहिजेत. इफ वी मेक शुअर वी स्टे इन अ स्टेट ऑफ कॉन्शियस alertness for the next synchronicity, our mind stay on the positive and off our fear and doubt. बघा काय म्हटले, इफ वी मेक शुअर वी स्टे इन अ स्टेट ऑफ कॉन्शियस अलर्टनेस. काय बोलले तेच आहे ना. कॉन्शियस अलर्टनेस बघायला पाहिजे ना, काय मॅडम मेसेज टाकतायत, काय त्या मेसेजचा अर्थ होतोय. आपण पटकन काही पण टाकून देतो. फॉर द नेक्स्ट सिंक्रोसिटी. सिंक्रोसिटी केव्हा येणार आहे? तुम्हाला योग्य वैद्य केव्हा भेटणार आहे? योग्य चिकित्सा केव्हा भेटणार आहे? योग्य औषध केव्हा भेटणार आहे? तुमचा मार्ग तुम्हाला येतो ध्यानातून, की तुम्ही हे करा. स्टेबल झालं, कॉन्शियसनेस, अलर्टनेस, हायर ऊर्जेत राहिलो, की आपोआप कळतं. आणि या सिंक्रोसिटीचं रहस्य इथे आहे, की योगायोग मग त्याच वेळेला तो माणूस येईल आणि सांगेल तुम्हाला, "अहो, असं करा." श्रद्धा नसेल तर काही होणार नाहीये. श्रद्धा ठेवून ती फेथनी केली तर श्रद्धा आपले वर्क करते. कुठल्याही जीवनाचं रहस्य मी तुम्हाला सांगितलंय. आपली श्रद्धा आणि आपली श्रद्धा, बाकी काही नाही. पहिली आपली श्रद्धा नसेल तर काही होणार नाही. या मॅडमला मी गेले 6 महिने ध्यान, ध्यान, ध्यान करा म्हणते. आणि चिकित्सा देणारे म्हटले, "ध्यान करायला वेळ नाही" म्हटल्या त्या. मी मान्य करते, की ध्यानाचं गोष्ट थोडी अवघड आहे. लगेच आपण सवय लावू शकत नाही. ते ध्यानाचं ठीक आहे. पण 5-10 मिनिटं बसलं पाहिजे, केलं पाहिजे. 10-10 मिनिटं करून 30 मिनिटावर जाणार आहे. लगेच आपल्याला बसवत नाही, कुठलंही होत नाही. पण विचार मात्र तोडायचा आपल्या हातात आहे. पटकन बंद केलं पाहिजे, पटकन गाणं लावलं पाहिजे. पटकन आपलं कारण आपल्याला माहिती आहे डेंजर आहे तो डेंजर. वाईट विचार हा डेंजर आहे. आणि आता खूप पटपट होणार आहे. आला मनात की वाईट घटना, आला मनात की वाईट घटना घडणार आहे. आणि मी रेकॉर्डिंग बंद करून सांगणार आहे तुम्हाला, कसं घडणार आहे. एक उदाहरण. खूप फास्ट चालली आहे ऊर्जा, खूप फास्ट. त्यामुळे विचारांवर कंट्रोल हा सगळ्यात महत्वाचा, आपल्याला खूप महत्वाचा आहे. तर या गोष्टी त्यामुळं पटकन काही जवळ चांगल्या गोष्टी ठेवा, चांगली गाणी डाउनलोड करून ठेवा. पटकन लगेच स्विच करायचं. बंदच करायचं. डोक्यातला विचार पहिला बंद करायचा. तर इथे कॉन्शियस अलर्टनेस फॉर द नेक्स्ट सिंक्रोसिटी अवर माइंड स्टे ऑन द पॉझिटिव्ह अँड ऑफ अवर फिअर अँड डाऊट. डू यू सी व्हॉट आय मीन? तो म्हणतोय आता ऑथर. बघा तेच सारखं ऑथरही सांगत आहे. आय न्यू व्हॉट ही वॉज गेटिंग ॲट बोथ इन पेरू अँड लॅटर इन काही सिटीचं आहे, इन्साइट्स आहे. आय एक्सपिरियन्स ए प्रोसेस टू सिंक्रोसिटी. या प्रोसेस आहेत बघा. सिंक्रोसिटी आणायच्या प्रोसेस आहे. ईच ऑफ अस ॲट वन पॉइंट हॅज ए प्रायमरी क्वेश्चन अबाउट अवर लाईफ. समथिंग वी आर एन्क्वायरिंग इंटू. आपल्या जीवनाबद्दल आपल्याला काही प्रश्न असतात सगळ्यांनाच आहे. सर्व सुखी कोण आहे हो? सांगा ना मला. कोणाला आरोग्याची, कोणाला नवऱ्याची, कोणाला मुलांची, कोणाला पैशाची, कोणाला राहण्याची, कोणाला रिलेशनशिपची. आहेच ही अडचण प्रत्येकाच्या जीवनामध्ये. मग या अडचणीबद्दल जर क्वेश्चन आपल्या जीवनात असेल, तर समथिंग वी आर एन्क्वायरिंग. आपण चौकशी करत असतो, की हा माझा प्रॉब्लेम कसा सुटेल? गिव्हन आवर पर्टिक्युलर लाईफ सिच्युएशन. आपल्या एखाद्या लाईफच्या जीवनाच्या सिच्युएशनमध्ये आपण शोध घेत असतो. In our case, the question was how we might find the Dutch van and then wheel and the gateway. आता ह्यांना हे सापडायचं असतं ना मित्र, मग तो क्वेश्चन आहेच आहे ना यांच्या पुढे. आयडियली वन्स वी रेकॉग्नाइज द सेंट्रल क्वेश्चन इन आवर लाईफ. महत्वाचा प्रश्न आपल्या जीवनातला एकदा आपल्याला कळाला की वी विल हॅव अ गायडिंग थॉट. मग आपल्याला मार्गदर्शन करणारा एखादा विचार येईल अँड इंट्युशन येईल.
अबाउट हाऊ टू आन्सर इट. मी आता बोलले तेच आहे बघा. केव्हा वाचून ठेवले हे मी, बरोबर बरोबर खुणा केलेत. किती सिंक्रोसिटी आहे बघा. मी डेमॉन्स्ट्रेशन देते, जे वाचते त्याचं डेमॉन्स्ट्रेशन. मी आधी बोलतीये ते येते पुढं. मी खरंच सांगते, मी आता नाही वाचलं. केव्हा वाचलेलं आहे, 7-8 दिवसापूर्वी वाचलं. म्हणजे ते पटकन कोणा केले, इतकं बारकाईने वाचलं पण नाही. मी बोलते तेच येतंय. ह्याला सिंक्रोसिटी म्हणतात. कारण हे हायर ऊर्जेत गेलं की आपल्याला, मला तुम्हाला काय सांगायचंय हे तुमच्या ऊर्जेने सुद्धा तुम्ही घेताय, लक्षात घ्या. इथे तुमच्यापैकी खूप काही चांगली लोक आहेत आणि त्यांना हे ज्ञान मिळण्याची गरज असते, म्हणून माझ्याकडनं बोललं जातं आणि म्हणून आपण हे पुस्तकही आपल्याला साथ देणारच येतं. हे पुस्तकही त्या त्या वेळेला ते पुस्तकं आपल्याला रचतंय सगळं. वरची ईश्वरीय ऊर्जा आपल्याला रचतीये. हेच रहस्य आहे. आणि म्हणून इथे चांगले बसणं गरजेचे असतात. किंवा इफेक्ट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह जास्त झाला तर हे घडतं. तर हे महत्वाचं आहे. आता इथे मग अशा इंट्युशन येतात. मी जे म्हटलं ना, आपल्याला काही गरज नसते हो. उपाय सुद्धा सगळे आपल्या जवळ येतात. वी फाइंड ourselves with a mental image that would suggest going somewhere, taking some action. आता इथे ऑथर म्हणतो आपल्याला कुठंतरी, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न पडेल, इतका डायरेक्ट मेसेज नसतो तो, की हे जा ना तू, जा ना नागपूरला जा, हे तू जा ना नाशिकला, असं नसतो मेसेज तो. आपल्याला नेहमी कसं वाटतं ना, की चला जाऊयात गार्डन मध्ये, की चला जाऊयात नदीवर, चला जाऊ धबधब्यावर. ह्या जशा आपल्याला इच्छा होतात ना, तशाच या गायडिंग इच्छा होतात. त्यात काही वेगळं पण नसतं. पण इथे या इच्छा फायदा करून नेणाऱ्या असतात. सिंक्रोसिटी घडवणारे असतात. मग हा जेव्हा आपल्याला नेहमी सारखा मेसेज येतोय नागपूरला जा गं, उदाहरण घेतेय मी, की जसं आपण वॉटरफॉलला जाऊया तसं वाटतं. तसंच या वेळेला आपण हायर ऊर्जेत असलो, आपण फोकस्ड असलो आणि आपल्याला सिंक्रोसिटी हवी असं आपण या ऊर्जेत असलो, तर आपल्याला नेहमी सारखंच वाटतं, चला जाऊ नागपूरला, नागपूर मी बघितलं नाही, बघूयात. उदाहरण घेतेय. आणि मग नागपूरला गेले की कोणीतरी भेटतं आणि मग आपल्या तोडगा जो काही प्रश्न आहे त्याला ते सगळं मार्गदर्शक मिळतं. इथेही हा फरक आहे. आणि धबधब्याला गेलं तर वाईटही घडू शकतं. वाईटही घडू शकतं. तर ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणजे इथे तुम्ही असं नका समजून घेऊ, मला नाही अजून हे सुरू झालं, मला नाही गायडन्स येतो. तुम्ही ऑब्झर्व केल्याशिवाय नाही होणार आहे. म्हणून लिहून ठेवा म्हणते, पेन डाऊन ठेवा म्हणते. लिहून ठेवलं पाहिजे. योगायोग बघितले पाहिजेत. हे केलं तर काय झालं? मग चांगलं झालं का वाईट झालं? मग चांगलं का नाही झालं? मग वाईट काय? मग उदाहरण दिलं मी काल, पर्स का चोरीला गेली? प्रवास तर चांगला झाला. सुलक्षणा मॅडम आजारी पडल्यात काल. मला ते सांगतानाच वाटलं होतं हे केलं, पण पूर्ण नाही झालं ना, घरात वेळेत आले, हे झालं, ते झालं. जाम ताप आलेला आहे त्यांना. म्हणजे पर्सनल काही घ्यायचं नाही, पण हे आपण मॅनिफेस्टेशन करताना काळजी घ्या, आम्हाला सांगायचंय. आता ही वेळ आलीये, काळजी घ्यायची आहे आपल्याला. ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट? आणि मी तुम्हाला सांगितलं शेगो मी कॅन्सल केलं गुरुजींचा व्हिडिओ बघून. कोण सांगितलंय नुसतं आपल्याला? म्हणजे ह्या पावसाळ्यात घरातच बसायला सांगितलंय त्यांनी. पटवून दिलंय त्यांनी, पावसाळ्यातलं आरोग्य जर बिघडलं तर वर्षभर सोसावं लागणार आहे, एवढं गुरुजींनी सांगितलंय. श्रावण महिन्याचा व्हिडिओ टाकला. बरं, मी आता व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केलीये, की जाऊ दे, नको, जे काय चांगलं आहे तर तेही तुम्हाला द्यावं, मला जे पटतंय ते. तर ते श्रावणाचा व्हिडिओ खूप बघा सगळ्यांनी. आपण वाढवून घेतो बाहेर पडून उगाचच. मला तर पण खूप फिरावंसं वाटतं की, पण मी म्हटलं नको. हे निगेटिव्हिटी नाहीये, लक्षात घ्या. हे अननेसेसरी आपण अव्हॉइड करायचंय आता. कारण हे बघतोय काय काय चाललंय इकडं आजूबाजूला. कोप चाललेत पृथ्वीवर. ढासळतायत डोंगरच्या डोंगर. दुभंगतायत जमिनीच्या जमिनी. ह्या सराउंडिंग आणि पृथ्वीवर जे घडामोडी नॅचरल घडतंय, त्याला आपण काय, आपण असं नाही समजायचं की आपण गेलं तर वाईट काय होणार आहे. तसं नाहीये. की हे जे घडतंय ते जलाचं पृथ्वीच्या कारणाने घडतं. ते म्हणतात आपल्या शरीरात पाणी तुम्हाला अट्रॅक्ट करणारच आहे ते पाणी. म्हणजे आपल्याला जसं पाण्यात जाण्याचा मोह होतो, नुसतं एवढ्यापुरतं नाहीये. तो ती घटना घडवून घडवून आणायला तो अट्रॅक्ट करणार आहे, अननोन. लक्षात घ्या. इतकं सुंदर सांगितलंय त्यांनी. आणि
या गोष्टी आपण मॅनिफेस्टेशन करताना काळजी घ्यायची, पूर्ण मॅनिफेस्टेशन करायचं. मग we find ourselves with a mental image that would suggest going somewhere, taking some action, saying something to a stranger. बघा, इमेज येते, मेंटल इमेज येतात, कुठंतरी जावंसं वाटतं, सम सजेस्ट गोइंग समवेअर, टेकिंग सम ऍक्शन, काहीतरी जाऊ, काहीतरी ऍक्शन घेऊ, सेइंग समथिंग टू अ स्ट्रेंजर, काहीतरी अनोळखी आहे पण जाऊन बोलायलाच लागतो आपण. का हो बाबा तुम्ही का हो बसला, असं असं काहीतरी जातो आणि सगळा योगायोग घडतो. अगेन आयडियली इफ वी फॉलो दॅट इंट्युशन, coincidences will occur to give us information pertaining to our question. Again, ideally, if we follow that intuition, आपण जर त्या इंट्युशनला फॉलो केलं, coincidences will occur to give us information pertaining to our question. हेच, this synchronicity leads us further down our life path. मग या सिंक्रोनिसिटी आपल्याला खूप मार्गदर्शक ठरतात अँड इन टर्न टू अ न्यू क्वेश्चन, आणि मग दुसऱ्या क्वेश्चनला पुढं चालना मिळते. आता मला सांगायचं इथे, प्रत्येक गोष्ट इंट्युशन समजून चालत नाही, कारण मी बघते ग्रुपवरचे कम्युनिकेशन. पर्सनली वाईट वाटून घेऊ नका, मला हे समजून द्यायचंय, त्याशिवाय दुसऱ्या बाजू तुम्हाला कळणार नाही. एक एक बाजू तुम्हाला छान कळतायत. आता तुम्ही छान त्या विचारातनं बाहेर आलाय, पॉझिटिव्ह विचार करताय, मॅनिफेस्टेशन करताय, जाताय, पण दुसरी साईड ही मी पुढची स्टेप सांगतेय. आता इथे हे म्हटलेले इन्स्टिंक्ट्स आहेत, गायडन्स येतात, इमेजेस येतात, जायचं, फॉलो करायचं. याचा अर्थ प्रत्येक वेळेला जायचं असं नाही, कारण परवा एक डायलॉग होता की आपल्या पुढे हे आलंय म्हणजे आपल्या भल्यासाठीच आहे, असं काही नसतं. लक्षात घ्या, विचार पॉझिटिव्ह ठीक आहे, की आपल्या पुढे आलंय म्हणजे आपल्या हे भल्यासाठीच आहे, नाही. आपल्या टेस्टिंगसाठी तर असतंच असतं, पण भल्यासाठी असेलच असंही नाहीये. तर इथे तो प्रश्न दोनदा तीनदा विचार करावा लागतो. समजा फॉलो आलं मला नागपूरला जावं, तर मला हे परत घ्यायचंय ध्यानातून. ध्यानातून म्हणण्यापेक्षा मी आता तुम्हाला असं म्हणेल की स्टेडी राहून, मी जे सारखं तुम्हाला म्हणते ना, स्टेबल व्हा, स्टेबल व्हा. मग स्टेडी राहायचंय, मनात काही विचार नाही ठेवायचे, काही नाही, शांत बसायचं, डोळे झाकायचे, आणि मग जायचंय का नागपूरला, काय करायचंय, विचार करायचं स्टेबल होऊन, आणि मग परत बघायचं. असं दोनदा तीनदा टेस्ट करायचं. वाटलं, अंतकरण हृदय सांगतं आपल्याला, हृदयाला जोडल्यावर, फार तर हृदयावर जरा हात ठेवा, हृदयाला हात ठेवून मग कनेक्ट होऊन बघा, जायचंय का. मग दोन्ही शक्यता गृहीत धरायच्या आणि मग निर्णय घेऊन जायचं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, इथे दिलेल्या नाही आहेत त्या, पण मी सांगते. आता they say in reply that humans will eventually learn that their prayer power can greatly influence the flow of their life. आता मनुष्याला कळणार आहे की त्यांची पॉवर, जी फील्ड आहे प्रार्थनेची, ती खूप आयुष्याला महत्वाची असणार आहे, इन्फ्लुएन्स करणारी असणार आहे. बाय युझिंग द फोर्स ऑफ आवर एक्सपेक्टेशन्स वी कॅन ब्रिंग फॉर द प्रोसेस ऑफ सिंक्रोसिटी मोर फ्रिक्वेंटली. म्हणजे प्रेयर फील्ड वापरून आपण खूप सिंक्रोसिटी आयुष्यात आणू शकतो. बट वी हॅव टू स्टे अलर्ट, बट वी हॅव टू स्टे अलर्ट फॉर द होल प्रोसेस. बघा, मी म्हटलं इथे लिहिलेलं नाही निगेटिव्ह, पण मी तुम्हाला इथे निगेटिव्ह लिहिलेले नाही दुसरी साईड, पण मी तुम्हाला सांगते तेवढ्यात ते वाक्य आलंच. इथे अमेझिंग आहे. But we have to stay alert for the whole process. Alertness पाहिजे ना. Beginning with the new intuition. Are you consciously expecting an intuition? तू constantly expectation करतो का intuition हवं? I haven't gotten anything yet. आता ऑथर म्हणतो मला काही समजलेलं नाहीये. अर्थातच हे सगळं नवीन असलं की सारखं सारखं कानावर पडावं लागतं ते. बट आर यू एक्सपेक्टिंग वन? मग तो म्हटलं ठीक आहे, तुला सारखे एक्सपेक्टेशन नसतात, एखादी तरी अपेक्षा आहे की नाही तुला. आय डोंट नो, आय वॉजंट रिअली थिंकिंग अबाउट द इंट्युशन्स. मला काहीच माहिती नाही, मला इंट्युशन बद्दल काही मी विचार केलेला नाही. तर सांगून घेतो का घेतो, आपल्याला ते ठसवायचे म्हणून. मग ही नॉडेड. यू मस्ट रिमेंबर दॅट दिस इज अ पार्ट ऑफ सेटिंग युअर फील्ड ऑफ प्रेयर फॉर सिंक्रोसिटी. यू मस्ट स्टे अलर्ट and expect the whole process to come forth. The question, getting an intuition and following it
अँड लुकिंग फॉर द कोइन्सिडन्सेस. एक प्रश्न घ्या, कोइन्सिडेन्सला वाट बघा, कोइन्सिडन्स आला, इन्स्टिंक्ट आला की फॉलो करा, फॉलो झाल्यावर परत न्यू कोइन्सिडन्सची अपेक्षा ठेवा. असं हे चेन कॉन्स्टंट. रिमाइंड युअर सेल्फ टू एक्सपेक्ट इट ऑल. आता इथेच मला क्ल्यू द्यायचा आहे. ज्या वेळेला मी त्या मॅडमने म्हटलं, अहो 100% रिझल्टची काय वाट बघता, कारण माझं माझं ऑब्झर्वेशन असं आहे, ज्यांनी ज्यांनी मला असं म्हटलं थांबा होऊ द्या, टाकते थांबा होऊ, त्यांचं गेलं नाही पुढे. फ्लॅटचं सांगते, फ्लॅटच्या दोन दोन तीन उदाहरणं अशी आहेत की टेक्निक करून फ्लॅट झाले, मग लोनला अडखळले, लोन झालं तर अजून पुढं काही प्रॉब्लेम आले, कारण त्यांना सांगायचं नव्हतं ना, नाही रजिस्ट्रेशन होऊ देत की मग सांगते. मग रजिस्ट्रेशन झालं, असे प्रॉब्लेम आले. मी तुम्हाला एक उदाहरण दिले खास, तेवढं स्ट्रॉंग उदाहरण आतापर्यंत झालं नाही. सगळं आयुष्य बदललं, बरचसं बदललं. रिलेशनशिपचे काय प्रॉब्लेम, मुलींचे काय प्रॉब्लेम झाले, पीएचडी झाली, पेपर झाले. मग नाही माझं प्रमोशन होऊ द्या, मग प्रमोशन झालं नाही, मला ऑर्डर हातात मिळू द्यात. मग ऑर्डर मिळाली नाही, मला स्केल नाही मिळालं, स्केल मिळू द्यात. मग स्केल मिळालं पण प्रोबेशनची ऑर्डर नाही, परमनंट होऊ द्यात. एवढी चेन, आणि आता नाही येत त्या. कशासाठी वाट बघितली, लक्षात घ्या. आणि हे का अडथळे येतात, का तर ऊर्जाच अशी असते. जीवनाचं प्रिन्सिपल पुन्हा सांगते, मॅथमॅटिक्स आहे, आपलं आयुष्य मॅथमॅटिक्स आहे. तुम्ही जेवढं द्याल तेवढं तुम्हाला मिळत, त्या प्रमाणात मिळत. तुम्हाला जे निसर्गाने दिले, या ऊर्जेने दिले, त्याला पोचपावती केल्याशिवाय पुढे जातच नाही तुम्ही. गोष्ट लक्षात घ्या. खूप लोकांनी म्हणजे करून बघितले हे ट्राय, नाही मला सांगायचं. स्वभाव असतो, काही लोकांचा स्वभाव असतो. आणि मग ते ऊर्जा असते, म्हणजे ती निगेटिव्ह ऊर्जा असते, आणि तसंच घडतं मग. आणि हे तुम्हाला नको असेल तर तुम्ही पटपट, काय होणार आहे सांगून सांगून सांगून, तुम्ही ओपन करू नका ना. थोडस बोला, सगळं नाही ओपन केलं तर पण बोला, बोलणं फार गरजेचं आहे, पोचवणं फार गरजेचं आहे. कारण ह्या क्युम्युलेटिव्ह प्रोसेस आहे. मी इथे आहे आणि मला इथे जायचंय, इथे गेली मी, धन्यवाद इथे आले, धन्यवाद मी इथे आले, धन्यवाद मी इथे आले, धन्यवाद माझं झालं मी इथे आली. ही ऊर्जा अशी काम करते. तुम्ही म्हटलं मी इथे आहे, मला इथे उद्या मग सांगते, तुम्ही इथेच कुठेतरी अडकता, नाही जात पुढं. हे अनुभव खूप आहेत, खूप. मी नावं घेऊन तुम्हाला सांगू शकेल. आणि कोऑर्डिनेटर्सलाही माहिती आहेत ना. जर ऑफ द रेकॉर्ड बोलायचं झालं एकदा तर नावं घेऊन आपण, पण काय नावाची गरज नाहीये ना. तर हे सगळं असं आहे ना. आता चॅप्टर संपलेला आहे, हा चॅप्टर संपला आता. आता कॉन्टॅगेशन ऑफ अवेअरनेस म्हणजे संसर्ग. कॉन्टॅगेशन ऑफ अवेअरनेस म्हणजे संसर्ग, अवेअरनेसचा संसर्ग. अवेअरनेस ग्रुपमध्ये अजिबात अवेअरनेस नाहीये. मी तुम्हाला खूप सांगितलं, ग्रुप हा असा आहे ना, कम्युनिकेशनचा जरी तुम्ही ठरवलं ना, माझा अवेअरनेस मी वाढवते, तरी चेतना खूप हायर जाणार आहे. की ग्रुपमध्ये कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, आणि काय मॅडम म्हणतायत, ह्याचा फक्त आपण अवेअरनेस ओबे केलात, खूप चेतना हायर होणार आहे. पण आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण तू म्हणजे क्षुल्लक ठरवतो, महत्व देत नाही, तसं नाहीये ते, त्याला खूप महत्व आहे. तर इथे अवेअरनेसचा संसर्ग 5वा चॅप्टर आहे. तर मी काही पुन्हा केलं तर असते, इफ ओनली आय हॅड टोल्ड यू अबाउट द नेक्स्ट प्रेयर एक्सटेन्शन द थर्ड, यू वुड हॅव बीन मोर इफेक्टिव्ह ॲट गेटिंग द इन्फॉर्मेशन. मी जर तुला तिसरं प्रेयरचं एक्सटेन्शन सांगितलं असतं ऊर्जेचं, तर तू इन्फॉर्मेशन, माहिती मिळवायला यशस्वी ठरला असता. यू हॅव एक्सपिरियन्स द फर्स्ट एक्सटेन्शन. पुन्हा पुन्हा रिव्हिजन करतोय. फर्स्ट एक्सटेन्शन, the energy and letting it flow through you, visualizing that it forms a field of energy that flows ahead of you, whatever you go, wherever you go. हे फर्स्ट एक्सटेन्शन आहे. ऊर्जेला प्या, सौंदर्याला प्या, वाढवा, आणि मग तुमच्यातून पसरू द्या. दुसरं एक्सटेन्शन, द सेकंड एक्सटेन्शन, ॲज आय हॅव बीन एक्सप्लेनिंग, इज सेटिंग युअर फील्ड ऑफ एनर्जी सो दॅट इट विल एनहान्स युअर लाईफ फ्लो. लाईफ फ्लो वाढतो, जीवनातल्या घटना घडणाऱ्या वाढत जातात. यू डू दिस बाय स्टेईंग युअर अलर्ट अँड एक्सपेक्टंट. अलर्टनेस ठेवायचा आहे, म्हणजे
काय होतंय, अलर्टनेस म्हणजे काय, अरे हे झालं, मग हे काय झालं, नोट डाऊन करा. मग याचा क्ल्यू शोधा, याचं काय योगायोग घडलेत शोधा, ऑब्झर्व करा, अलर्ट करा, कॉन्शियसनेस करा, एक्सपेक्ट करा, अरे आता हे घडलंय, अरे हे आपल्याला माहिती देणार होतं, चला आपण दुसऱ्या स्टेपला आलो, चला आता तिसऱ्या स्टेपला नक्कीच जाणार. हे विचार मनात ठेवा, म्हणजे ते अट्रॅक्ट करा. थर्ड एक्सटेंशन इज सेटिंग युअर प्रेयर फील्ड टू गो आउट अँड इन्क्रीज द एनर्जी अँड व्हायब्रेशनल लेवल्स ऑफ ऑदर्स. दुसऱ्यांचे व्हायब्रेशन्स वाढवायचे. अनुभव का टाकायचे, अनुभव टाकल्यावर दुसऱ्यांचे व्हायब्रेशन वाढणार आहेत, मग तुमचे वाढणार आहेत. When your prayer field reaches other people in this way, they feel a hit of spiritual energy, clarity, intuition. They will be more likely to give you the right information. दुसऱ्यांना आपण जसं जसं व्हायब्रेशन पाठवतो, तसं ते आपल्याला माहिती देतात, व्हायब्रेशन देतात, गाईड करतात, मदत करतात. तुम्ही एकाला ऊर्जा दिली तर तिसरा तुम्हाला मदत करतो. त्याच व्यक्तीने माहिती दिली असं काही नाही, तो फ्लो होतो ना ऊर्जेचा. तुम्ही एखाद्याला मदत केली तर तिसरा तुम्हाला मदत करतो. तो फ्लो होऊन त्या तिसऱ्या योग्य व्यक्तीमार्फत आपल्याला सगळं मिळतं. This problem is very important to understand and must be monitored closely. We all must get beyond expectations dictated by past experiences. Do you understand? So we must get beyond. आपले ज्या काही अपेक्षा आहेत, आपले जे पूर्व अनुभव आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. Do you understand? His energy open you up to explore something new. Instead of being stuck in dread or despair or whatever else you people will be were feeling. Mixed together. Energy fields of all of us mixed together out there. And the strongest one prevail. That is the unconscious dynamic and the characteristics of the human world. The state of our energy, our prevailing expectations, no matter what they are, go out and influence everyone's else mood and attitude. The level of awareness between humans and all the expectations that go with it are contagious. संसर्गजन्य म्हणजे मी जे सांगितलं ना, अलर्टनेस, कॉन्शियसनेस, एनर्जी संसर्गजन्य असते. म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हटलं की ग्रुपमध्ये एखादं ची जी काही ऊर्जा असते किंवा जो काही स्ट्रॉंग ऊर्जेचा असतो, त्याप्रमाणे इतरांचा मूड बनतो, संसर्ग होतो आणि नॅचरली दुसऱ्याच्या मनात सुद्धा तसेच विचार येतात. म्हणून ग्रुप डायनॅमिक सुद्धा इथे एक्सप्लेन केलेले आहे आणि तेच आपण काळजी घेत असतो आपल्या ग्रुपच्या ऊर्जेची. म्हणून इथे त्यांनी सांगितले की हे एक्सपेक्टेशन्स आर कॉन्टेजियस, म्हणजे संसर्गजन्य एक्सपेक्टेशन सुद्धा असतात. समजा तुम्ही निगेटिव्ह आहात तर ग्रुप निगेटिव्ह होणार आहे, असं वाटणार आहे जाऊ दे पंचतत्वाचा काही उपयोग नाही असं वाटणार आहे. आणि म्हणून मग ते दोन व्यक्ती जरी पंचतत्व ग्रुपला निगेटिव्ह असतील, नुसत्या बसल्या, सोडा म्हणतीये ग्रुप, पण सोडत नाहीयेत जुने लोक, ज्यांना अनुभव झालाय आता त्यांना नको आहे तरी सोडत नाहीयेत ग्रुप. काय तिथे निगेटिव्ह ऊर्जा घेऊन बसायची मला कळत नाही. मग इथे दुसऱ्यांना पण तसंच होणार आहे, लक्षात घ्या. एकाला फायदा आला तर दुसऱ्याला फायदा होणार आहे. का होणार आहे? संसर्गजन्य आहे. म्हणून निगेटिव्ह लोकांना घ्यायचं नाहीये. हे सारखं मी सांगतेय चिकित्सकांना, आपल्या ग्रुपमध्ये असल्याशिवाय घ्यायचंच नाहीये. आपल्या ग्रुपमध्ये आपल्याला लोक माहितीये, आपण कनेक्शन आहोत, लवकर इफेक्ट येणार आहे. तर या सगळ्या इथे सुद्धा पुस्तकात मी जे काही सांगते ते आहेच आहे. दिस फॅक्ट एक्सप्लेन द ग्रेट मिस्ट्रीज ऑफ क्राऊड बिहेवियर, वाय डिसेंट पीपल इन्फ्लुएन्स बाय अ फ्यू हु आर इन ग्रेट फिअर ऑर अँगर. जे लोक फिअर मध्ये आहेत, अँगर मध्ये आहेत, त्यामुळे सगळा इन्फ्लुएन्स होतो. म्हणूनच फिअर नको, अँगर नको. कॅन गेट कॉट अप इन द लंचिंग riots and other despicable deeds. It also explains why hypnosis works and why movies and televisions have great influence on the weak minded. आता तुम्हाला सांगू का, टीव्हीवर जे दाखवतात, जाहिराती जे सगळ्या दाखवतात, आपल्याला इन्फ्लुएन्स केलेलं असतं. काही पण जाहिरात, क्रीम लावा गोरे व्हा, हे सगळं इन्फ्लुएन्स केलेलं असतं. आपण होतो का गोरे सांगा मला? आणि मग त्या जाहिरातीचा फोकपणा आपल्याला कळतो. पण पण आपल्याला असं ऐकायला मिळालं की 10 जण गोरे झाले
आणि आपण भले कोळसा लावला तरी आपण गोरेच होतो. हा कशाचा इफेक्ट आहे? तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचा इफेक्ट आहे हा. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसने आपण जी श्रद्धा निर्माण केली की कोळसा जरी फासला ती 10 लोक गोरी झाली, आणि आहेच आहे, चारकोलचे इफेक्ट आहेच आहेत, तर ते होणार आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचा हा परिणाम आहे. म्हणून टीव्हीवर जे आपण ऐकतो, कोरोनाचं उदाहरण घेऊ, कोरोनाच्या बातम्या, त्यांनी आपल्या सबकॉन्शियसला हायजॅक केलं आणि आपल्या सबकॉन्शियस मध्ये पेरलं गेलं त्यांनी, की हे सगळं होतंय बाहेर. आणि ज्यांना व्हायरस लागण झाली नाही त्यांना सुद्धा झाला तो. आता तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस प्रोग्रामच डेव्हलप होतो वातावरणात, आणि प्रोग्राम डेव्हलप झाल्यामुळे तो संसर्ग होतो. इथे पुस्तकात चक्क ऊर्जेचा संसर्ग म्हटलेला आहे. आणि आम्ही पंचतत्व चिकित्सा देणारे बघतो, एखाद्याला जे तत्व कमी पडतं आमच्या पुढे येतं, तोच दुसरा तिसरा येतोच येतो भले. इतकं ग्रुपमध्ये हा इफेक्टिव्हनेस आहे, लक्षात घ्या. हे ऑब्झर्व केलं तर कळतं. मी केलंय ऑब्झर्व आणि आम्हाला सांगितलं होतं. म्हणजे माझे जे डायलॉग झाले त्या सिनियर लोकांशी, ऍबस्ट्रॅक्ट काढलं ना, मी तुम्हाला सांगितलं ना, मी शिकते तर मी नेहमी ऍबस्ट्रॅक्ट काढते. मी काय आणि त्या मॅडम व्हिडिओ बंद कीजिए आप. तो हे लागण होती. आणि मग हे आम्ही आम्ही हे बघतो की एखाद्याला एखादं तत्व लागलं की नंतर दुसरा किंवा तिसरा येणारा तोच असतो. ही लागण असते, एनर्जीची लागण असते. आणि हे का होतं? पण ग्रुपमध्ये आहोत म्हणून होतं, लक्षात घ्या. तर किंवा वातावरणाने पण होतं एखाद्या. आणि तर मॅडम आप अनम्यूट है, वीडियो ऑन कर रही है, क्या बनगड़ है? प्रेरणा मैडम ने आपको बताया फिर भी। और कल आपको कितनी बार पूछा, कितने आवाज दिए, कितने लोगों को आवाज दिए, सो रहे थे सब. क्यों? मुझे दिखाने की जरूरत नहीं है. तुम्ही मला फसवू शकत नाही. इथे मीटिंग ऑन केली आणि सरळ काही पण घरातली कामं चालली आहेत. उर्मिला काळे मॅडम नंबर नाही लिहिला. कितीतरी आम्ही आवाज देत होतो, कोणी ओ कट केलं नाही. मग काय गरज आहे मीटिंग ऑन ठेवून कामं करायची? बंद करा. नाही काय अटेंडन्स महत्वाचं आहे का या कार्यक्रमाला? नाही, हा फ्री कार्यक्रम आहे. तुम्ही कसंही अटेंड करू शकता. रेकॉर्डिंग देत आहे तुम्हाला. कशाला इंटरनेट घालवायचं? मूवीज मध्ये बघतो आपण, टीव्ही. म्हणून आता एक काळजी घ्यायची. जरा टीव्हीवर काय बघतो ते कॉन्शियस बघायचं. आता युट्यूबवर तुम्ही बघता सगळे घाबरवणारे बरेच लोक आहेत, रोज बातम्या देतात. त्यांना तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरायचा आहे, लक्षात घ्या. त्यांची ती भूमिका आहे. भीती घालून हे घालून खूप लोकांना मारायचं. तर आपण काय बघायचं हे आपण ठरवायचं, आणि आपण हा विचार करायचा की आपल्या कॉन्शियसनेसवर ते हे होणार आहे, कॉन्शियसनेसवर पेरलं जाणार आहे. आपण चांगलं बघूयात, हे आपण ठरवायचं आहे. ठीक आहे. कल्चर इज कॉन्टॅजियस. कल्चर सुद्धा संसर्गजन्य आहे. जस्ट ट्रॅव्हल टू अ फॉरेन लँड अँड सी हाऊ द पीपल नॉट ओनली थिंक डिफरंटली बट फील डिफरंटली ॲज अ मॅटर ऑफ मूड अँड आउटलुक. म्हणजे जे कल्चर आहे ते सुद्धा संसर्गजन्यच असतं. आपण नाही का फॉरेनला गेल्यात पॅन्ट घालत, आणि फॉरेनर नाही का आल्यावर इथे पंजाबी ड्रेस घालत. म्हणजे हे संसर्गजन्य आहे सगळं. वी मस्ट रिमेंबर टू कॉन्शियसली यूज द थर्ड एक्सटेन्शन, what we are relating to people and find we are taking on their mood, being overcome with their expectations. We have to go back and fill up again and overflow very consciously until the mood elevates. If only you could have done this with the young Dutchman, you might have found out about will. हे तू सगळं जर केलं असतं तर तुला विलची, तुझ्या मित्राची इन्फॉर्मेशन आतापर्यंत केव्हाच मिळाली असती. बट भटकट चाललेत पण नाही मिळाली, कारण ह्याच्यामुळं ऑथरमुळं. देअर इज अ डिफरन्स बिटवीन नोईंग हाऊ ऑल दिस वर्क्स, ही रिप्लाइड, अँड बिईंग एबल टू डू इट. हे कसं वर्क होतं हे समजून घेणं यात फरक आहे, आणि हे कसं करायचं यात फरक आहे. इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं असतं. All we can do is
टू व्हिज्युअलाइज आवर एनर्जी रिचिंग आउट. कारण व्हिज्युअलाइज का फोर्स देते मी? का तर तुम्ही व्हिज्युअलायझेशन पर्यंत पोहोचत नाही ना आयुष्याबद्दलचा अत्याधुनिक सायन्स. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन येत नाही, जमत नाही, तुम्ही करत नाही. प्रॅक्टिस आहे आणि याला खूप महत्व पुढे येणार आहे. व्हिज्युअलायझेशनला खूप महत्व येणार आहे. म्हणून तुम्हाला 2 वर्ष झाले ते करा म्हणते, पण अजून कोणी पोचत नाही तिथे. Visualize our energy reaching out and increasing his level of vibration overall. This allows him to more fully overcome the fear and get in touch with the higher self intuition. Visualize करायचे म्हणजे आपल्याला विचार, हे बघा विचार तर आपण आधी पण चांगला करायचो किंवा प्रार्थना करायचोच. इथे प्रार्थना म्हणजे होऊ दे नाही, व्हिज्युअलायझेशन आहे. बघायचंय, होणारच आहे, झालंच आहे. तर इथे व्हायब्रेशन तेव्हाच वाढतील. कारण व्हिज्युअलायझेशन म्हणजे बघा लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन दोन्ही बॅलन्स करायला पाहिजे नाही. मग पिक्चर मध्ये लवकर ब्रेन ऐकतो. म्हणून पिक्चर बघायचंय, म्हणून व्हिज्युअलाइज करायचंय. दिस अलाउज, हा बघा एक साधी एखाद्या पिक्चरची स्टोरी मी तुम्हाला सांगितली आता वाचून, किती लक्षात राहणार आहे? कोणाची हेअरस्टाईल काय होती, कोणी कुठली साडी घातली होती, काय झालं. पण जर पिक्चर पाहिला, मूव्ही बघितली तर सगळं लक्षात राहतं की नाही आपल्या? मग भले आपण तसं जाऊन ड्रेस घ्यायला पण जातो. म्हणजे पिक्चर चित्राच्या स्वरूपात जेव्हा आपण चित्र स्वरूपात पाहतो त्यावेळेला जास्त ब्रेन मध्ये लक्षात राहतं. म्हणून आपल्या आयुष्यातली कुठलीही घटना असू देत, प्रार्थना असू देत, आपल्याला काय हवं असू देत, ते चित्र बघता आलं पाहिजे ना आपल्याला. मग तुम्ही जात नाहीये तिथवर. हृदय करता काहीतरी चित्राला मोठ्या मोठ्या गोष्टी घेता. व्हिज्युअलायझेशन म्हणजे मुवमेंट आल्या पाहिजेत. 5 सेन्स ऑर्गन्स आले पाहिजेत. ते आणत नाही तुम्ही. दिस अलाउज हिम टू मोर फुल्ली ओव्हरकम. मग हे सगळं फिअर घालवतं आणि सेल्फ इंट्युशन्स, हायर सेल्फ इंट्युशन्स येतात. विच होपफुली विल लीड हिम टू बी लेस अफ्रेड ऑफ अस अँड टू मे बी रिस्क अ कॉन्व्हर्सेशन. That's all we can do with our prayer energy. To do anything else is to presume that we know his best life course, but only he knows that. Perhaps it will be that his higher intuition, once we send him enough energy, is to dump us and get out of the country. We have to be open to that. All that we can do is help him make the decision from the highest possible level of energy. आता मित्राचं चाललंय, मित्राला पण एनर्जी आपण पाठवू शकतो अशी. सगळ्यांना पाठवू शकतो. तो कंट्रीतनं गेलाय, सुखरूप आहे. हे सुद्धा चित्र बघावं लागतं. त्यावेळेला दुसऱ्याच्या बाबतीत सुद्धा हे वर्क होतं. डू यू थिंक यू अंडरस्टँड द थर्ड एक्सटेन्शन नाव? तिसरं एक्सटेन्शन कळलं का? यात रिपिटेशन्स आहेत. थिंक अबाउट ऑल दॅट इट 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 टेल्स. I looked at him for a moment, pondering his question. The key to this extension is was the idea that our field can boost others. म्हणजे दुसऱ्याची एनर्जी आपण वाढवू शकतो. लिफ्टिंग पीपल into a higher awareness where they can tap into their own guiding intuitions. म्हणजे आता समजा तुमच्याकडनं मला इन्फॉर्मेशन हवी आहे, तर मी तुम्हाला हायर एनर्जीत नेलं पाहिजे. मग तुमची इन्फॉर्मेशन मला चांगली मिळणार, असं आहे हे. आणि म्हणजे दुसऱ्याची पीपलची एनर्जी बूस्ट करायची, मग आपल्याला चांगली माहिती मिळते. व्हॉट एक्सपांडेड दिस आयडिया फॉर मी बियॉन्ड एनिथिंग आय हॅड हर्ड इन पेरू was the concept that our prayer field flows out in front of us and that we can set it to uplift everyone around us, even those we aren't talking to them directly or even seeing their faces. इथे हेच म्हटलंय, आपण जर हायर ऊर्जेत गेलो तर आपल्या ऊर्जेमुळे सगळ्याच्या सराउंडिंग पीपलवर फरक पडतो. आपण बोलत असू दे नसू दे, आपण त्यांचे चेहरे बघत असू देत नसू देत. आता मी इथे बेडरूम मधनं घेतेय माझं सेशन आणि हॉलमध्ये कोणीतरी बसले, माझ्या मनात मी एनर्जी हायर आणली तर बेडरूम मधल्याला फील होणारच आहे, जातेच ती एनर्जी. तर हेच इथे सांगितले, सगळे जे सराउंडिंग आहेत त्यांना ती एनर्जी जाते. मग आपण ज्याला म्हणतो हा वाईट आहे किंवा निगेटिव्ह विचार करतो, तो कोण निगेटिव्ह असतो? आपणही असतो ना. आपण खूप हायर गेलो तर त्याची निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे, हे आपण करून बघायला हवे. किंवा आपण सरळ त्याला एनर्जी द्यायला शिकायचं.
हेच सांगितलं इथे, दुसऱ्यांना एनर्जी द्या. वी कॅन डू दिस बाय व्हिज्युअलायझिंग. बघा, व्हिज्युअलायझिंग फुल्ली दॅट इट इज हॅपनिंग बाय एक्सपेक्टिंग इट. एक्सपेक्ट करा, अरे तो हायर ऊर्जेत गेला, आपण ज्याला निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणतो ना. हो, माझं नेटवर्क गेलं. लाईट गेली आणि नेटवर्क पण गेलंय. दुसऱ्या नेटवर्कवर मी शिफ्ट झाले. चला आता आपण हे मेडिटेशन करू. हे संपवते पण आणि मेडिटेशन करूयात. तर इथे काय होते, बाय व्हिज्युअलायझिंग फुल्ली इट इज हॅपनिंग बाय एक्सपेक्टिंग इट. ठीक आहे. आणि व्हॉट यू आर अंडरस्टँडिंग इज द कॉन्टेजियस अस्पेक्ट ऑफ ह्युमन माइंड. इन अ सेन्स वी ऑल शेअर माइंड. बघा, माइंड, आपण मन आहे ना, हे सुद्धा आपण शेअर करतो. इथे ऑथरने लिहिलंय, आपण मन सुद्धा शेअर करतो. व्हॉट वी आर अंडरस्टँडिंग इज द कॉन्टेजियस aspect of human mind. In explain, in a sense, we all share minds. Certainly, we have control over ourselves and can pull back out, cut ourselves off, think independently. But as I said earlier, the prevailing human worldview is always a giant field of belief and expectation. The key to human progress is to have enough people who can beam a higher expectation of love into this human field. जे आपण लाईट बिंग म्हणून करतोय, आपण म्हणतोय दुसऱ्यांसाठी कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस चांगला पेरू. आता रोग सगळे नाहीसे झाले, आपण कॉन्शियसनेस चांगला पेरू. आपण सगळं हे असेन्शन खूप इझिली होतंय, स्मूथली होतंय, लवकर होतंय, आपल्याला हवं तसं होतंय, सेफ सिक्युअर्ड होतंय. हे सगळं आपण पेरतोय. हे काही लोक करू शकतात सगळ्या ह्युमॅनिटीसाठी, असंच म्हटलंय त्यांनी. द क्यू टू ह्युमन प्रोग्रेस इज टू हॅव इनफ पीपल who can begin a higher expectation of love into this human field. This effort allows us to build an ever higher level of energy and to inspire each other toward our great potential. आता मी जे म्हणत होते, मी सगळ्या युरोपभर सगळं कुठं कुठं काय काय फिरले. दक्षिण भारत झालं, नॉर्थ इंडिया झालं. आता मी चालली मी आता याला चालली व्हिएतनाम आणि कंबोडियाला चालली आहे मी. नंतर श्रीलंका आणि बालीला पण जाणार आहे मी. आले एक 5 मिनिटं. श्रीलंका बालीला पण जाणार आहे. आता इथे वन स्टेप अहेड करायचं. नुसतं लव्ह लाईट सगळ्यांना पसरवताय तुम्ही सुद्धा आता. तर त्याच्याही पुढे हे या पुस्तकात सांगितलेलं करायचं ना. ब्युटी बघायची, प्यायची ब्युटी, ब्युटी प्यायची, एक्सटेन हायर एनर्जी, मग ती एनर्जी द्यायची. मी हे करत होते. मी विपश्यनाला गेले तेव्हा सुद्धा तुम्हाला नावं घेऊन ऊर्जा पाठवलेले आहेत. हे मी करते. काही लोकांसाठी मी नावं घेऊन पाठवत असते. तर हे सगळ्यांसाठी आपण करायचं आहे, म्हणजे आपली ऊर्जा वाढणार आहे. हेच लिहिलंय. दिस इफोर्ट अलाव अस टू बिल्ड अँड इव्हर हायर लेवल ऑफ एनर्जी. आपल्यासाठीच आपण हे करतोय ना. आपण जर दुसऱ्यांना एनर्जी पाठवायला, आणि मी शिवसर्वोदय शास्त्रात सांगितले, तुम्ही ऊर्जा चेक करा. ऊर्जा चेक करा. आपण हे एक्सपेरिमेंट करून बघितले पाहिजे ना. आपल्याला जर बरोबर रिझल्ट दिसला ना, तर डोक्यात फिट होणार आहे. हा आपल्याला इम्प्लिमेंटेशनला पुढे नेणार आहे. आपण बघितलं की अरे हो, खरंच आपण वाढवतो त्याला आपली, आपण ज्यावेळेला दुसऱ्यांना ऊर्जा देतो त्याला खरंच आपली ऊर्जा वाढली आहे. का तर आपण जेव्हा द्यायला लागतो त्याला आपल्याला सोर्स करते ना ती हायर अबंडन्स ऊर्जा. असा फ्लो होतो ना, मग आपली वाढतेच ना. आणि म्हणून मग इथे हे लिहिले की इन्स्पायर इच अदर टुवर्ड अवर ग्रेटेस्ट पोटेन्शियल. मग आपलं ग्रेटेस्ट पोटेन्शियल वाढत जात. द कल्चर ऑफ शंभाला ही सेड इज बिल्ट अराउंड सेटिंग सच अ फील्ड. शंभाला म्हणजे हेच प्रिन्सिपल वर आहे तिथे. जे शंभाला म्हणजे काय, असं कुठं भौगोलिक ठिकाण नाहीये. तिथे हे सगळे नियम आहेत, कॉन्शियसनेसचे नियम आहेत, कॉन्शियसनेसच्या स्तरा. आपण आता जे म्हणतो सपोर्टिंग एनर्जी येते आपल्याला, ह्याच्यातून येते, काही म्हणतात ग्रिड ज्या झाल्यात, सपोर्टिव्ह ग्रिड झाल्यात, तर त्याच्यातून आपल्याला येते. तर ह्याच ह्या पुस्तकात जे डिस्कस करतोय आपण त्याच करतोय ना. ती लोक पण आपल्याला का पाठवतायत? ती लोक पण आपल्याला पाठवतात कारण त्यांना अजून वरती जायचंय ना. म्हणजे देण्यानी होतंय म्हणून द्यायचंय, वाढायचंय. तर हेच सगळं प्रिन्सिपल आहे. ते काय कोणी आपल्याला उगाचच देत नाही. म्हणून दुसऱ्यांचं करून करून आपण पुढे जायचं.
आणि आता हेच सगळं कामधंदा होणार आहे. कामधंदा पैसे मिळवण्याचं होणारच नाहीये. जे जे स्वतः जवळ आहे ते दुसऱ्यांना द्यायचंच राहणार आहे. हे सगळं परिवर्तन होतंय. आणि बिल्ट अराउंड सेटिंग सच अ फील्ड कल्चर ऑफ शंभाला, म्हणून आपल्याला शंभालात जायचं असेल तर हे जमलं पाहिजे, तेव्हा आपण शंभालात पोहोचणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे सगळं सूक्ष्म स्तरावर आपलं ऍक्च्युली जो कारण शरीर आहे अंगठ्या एवढं, ते इथे आहे माहितीये का. मी तुम्हाला सांगितलं, हा पॉईंट पण सांगितलंय मी. मी आता पुढच्या कार्यक्रमात हे सगळं घेणार आहे. इथे हा जो आहे ना आपला थायमस पॉइंट आहे ना, तो ट्रिगर करायचा. आणि जो कारण शरीर आहे अंगठ्या एवढा, तो पण इथेच बसलाय. सूक्ष्म सूक्ष्म देहाने या सगळ्या गोष्टी होतात. आणि आपल्याला त्या सूक्ष्म देहातच वावरायचंय आता. The culture of Shambhala, he said, is built around setting such a field. I could not help smiling back. This journey was beginning to make sense in a way I could not yet articulate. आता तो म्हणतो मला हे प्रेडिक्टेड नव्हतं, काही नव्हतं. ठीक आहे, चला आता मेडिटेशन करू आपण. पण डिव्हाइन व्हाईट लाईटचं मेडिटेशन करूयात. ऐकायला येते का आवाज? चॅटबॉक्स मध्ये टाका. परवा ध्यान घेतलं ना, तेच लावलंय मी आता. डोळे शांत मिटून घ्यायचे.